दरम्यान चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंचं लवचिक राजकारण पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय भूमिका दिली आहे पाहूया। तर भास्कर जाधव असे म्हणालेले आहेत की विदर्भाचे संपर्क प्रमुख आहेत, मी बोलणार नाही, यावर काहीही बोलणार नाही। विरोधात बसावं लागलं तरी चालेल, पण भाजपसोबत जाणार नाही असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं होतं। तर स्थानिकांना अधिकार दिले होते, त्यांनी ठरवल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। त्यामुळे मनसे पाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही हे लवचिक राजकारण पाहायला मिळतंय। चंद्रपूर महापालिकेत चमत्कार, भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विजयी। एमआयएम तटस्थ राहिल्यानं अवघ्या एका मतानं विजय मिळाला। चंद्रपुरात उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत दानव आणि जनविकास सेनेच्या पप्पू देशमुखांना 32 मतं मिळाल्यानं पेच। संभाजीनगरमध्ये महापौर पदाची निवड प्रक्रिया सुरू। महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहणार। 70 सदस्यांचं संख्याबळ असल्यानं भाजप शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह खात्यांचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार भाऊक। सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन चैत्यभूमीवर जात अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। सकाळी शरद पवारांना मोदींचा फोन। आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। लोकसभेत काँग्रेसचा पुन्हा गदारोळ। लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। काँग्रेस संसद चालू देत नसल्याचा संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांचा आरोप। मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील वसंत राणीचा बहर अखेरचा ठरण्याची शक्यता। घाटकोपर ठाणे उन्नत मार्गासाठी विक्रोळीतील पिंक ट्रम्पेट झाडं तोडली जाण्याची शक्यता। पर्यावरण प्रेमींचा मात्र विरोध। बीडमध्ये उद्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार। 174 जागांसाठी तब्बल 8134 उमेदवारांचे अर्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।